नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषेतील एक महत्त्वाचा घटक समजून घेणार आहोत. तो कोणता? तर तो घटक आहे जोडाक्षर. जोडाक्षर म्हणजे काय? जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येतात आणि शेवटी त्यांच्यात एक स्वर मिसळतो तेव्हा तयार होणाऱ्या अक्षराला जोडाक्षर असे म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. आता काही उदाहरणे पाहूया. क अधिक त अधिक अ बरोबर त यापासून तयार होणारे शब्द म्हणजे रक्त, भक्त. त्यानंतर प अधिक र अधिक ए बरोबर प्रे यापासून तयार होणारा शब्द म्हणजे प्रेम. म अधिक ह अधिक अ बरोबर म्ह यापासून तयार होणारा शब्द म्हणजे म्हणून, म्हणजे. श अधिक व अधिक आ बरोबर श्वा यापासून तयार होणारे शब्द म्हणजे श्वास, विश्वास. आता एक महत्त्वाची नोंद पाहूया. जेव्हा एकच व्यंजन स्वतःशी जोडले जाते म्हणजेच दोन समान व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला द्वित्व असे म्हणतात. हे देखील जोडाक्षराचाच एक प्रकार मानले जाते. उदाहरण पाहूया. क अधिक अ बरोबर क यापासून तयार होणारे शब्द म्हणजे अक्कल, धक्का. म्हणजेच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की अशा प्रकारे व्यंजनांच्या संयोगाने तयार होणाऱ्या अक्षरांना जोडाक्षर असे म्हणतात. धन्यवाद.